तर कसं काय यवतमाळकर, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सीटच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या मागे तुम्ही जे बघत आहात हे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचा पूर्ण व्लॉग, कसा मी यवतमाळवरून नाशिकला आलो, नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला आलो आणि कशा प्रकारे मी त्र्यंबकेश्वरच्या या मंदिराचं दर्शन घेतलं, कशा प्रकारे इथे शिवलिंग आणि काय आहे यातल्या शिवलिंगची विशेषता, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच मित्रो, हे एकमात्र शिवलिंग असं आहे जे वरते न वाढता खाली आहे, त्यामुळे हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी या इथलं जे ज्योतिर्लिंग आहे याचं खूप विशेष महत्त्व आहे, म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा। सोबत या व्हिडिओचा इतिहास, या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत, म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्लॉगसाठी आणि आपल्या शहराच्या नवीन अपडेटसाठी। तर मित्रो, जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर मित्रो, प्रवासाची सुरुवात होती यवतमाळच्या बस स्टँडवरून। याच बसद्वारे मी जाणार आहे बडनेरा आणि बडनेरावरून मला मिळणार आहे नाशिकसाठी ट्रेन। यवतमाळ ते त्र्यंबकेश्वर हा फक्त एक प्रवास नाही तर माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे, कारण या जर्नीमध्येच मला माहीत झालं की आपलं जी स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपला सनातन धर्म काय आहे, त्यानंतर महादेवाच्या समीप म्हणजे जवळ कसं जाता येतं। धर्तीवर अशी जी 12 ज्योतिर्लिंग आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही महादेवाचं दर्शन घेऊ शकता। आणि सोबतच मित्रो, निसर्गाच्या सानिध्यात मला जायला मिळालं। 140 रुपयाची तिकीट काढून यवतमाळ ते बडनेरा आपण या बाय बसने जाणार आहोत। आणि त्यानंतर तर मित्रो, आता आलो आहे मी बडनेरा रेल्वे स्टेशनवर। आता इथून मी जाणार आहे नाशिकला। माझ्यासोबत एक गंमत घडली आहे, ती म्हणजे मी जी तिकीट काढली होती नाशिकसाठी ती माझी कन्फर्म झालेली नाही, ठीक आहे। तर त्यामुळे मला जनरल म्हणजे मेमो आहे गाडी, बडनेरावरून ती नाशिकसाठी मेमो गाडी आहे, त्यामध्ये मला जावं लागत आहे। त्याची तिकीटसुद्धा मिळाली 250-300 रुपयामध्ये तुम्हाला तिकीट मिळून जाईल। आणि तुम्हाला एक्सपेन्स मीटर इथं दिसत असेल म्हणजे खर्च मीटर, त्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहीत पडून जाईल की एका जणाचा खर्च नाशिकला किती लागतो जायला त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायला। तर आता बघूया माझी रेल्वे कधी येते आणि बघूया पुढे काय होते। बडनेरा रेल्वे स्टेशनवर 1.5 ते 2 तास थांबल्यानंतर शेवटी माझी जी आहे बडनेरा टू नाशिकची जी ट्रेन आहे ती आलेली आहे। मित्रो, ट्रेन जी आहे खूप स्लो जाते कारण ही मेमो ट्रेन आहे आणि नाशिकला जायसाठी जर तुमच्याकडे रिझर्वेशन वगैरे नसेल झालं तर हे तुमच्यासाठी, ही जी ट्रेन आहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील, कारण यामध्ये तुम्हाला बसण्यासाठी खूप मोठीशी जागासुद्धा भेटून जाते, मोबाईलचा चार्जरसुद्धा भेटून जाते आणि गर्दीसुद्धा खूप जास्त कमी असते। एक सीट एका जणाला मिळून जाते, टायमाला तुम्ही झोपू पण शकता। फायनली इथून आपली ट्रेन सरळ निघाली आहे बडनेरावरून। आता आपण बडनेरावरून नाशिकला ट्रेनने चाललो आहे आणि नाशिकवरून आपल्याला घ्यायची आहे बस त्र्यंबकेश्वरसाठी। आणि आता आपण करूया त्र्यंबकेश्वरपर्यंतचा प्रवास डायरेक्ट, आणि आता आपण डायरेक्ट उतरूया त्र्यंबकेश्वरला। तर मित्र, नाशिकला जे आहे मी सकाळी उतरलो होतो ट्रेनमधून, माझी तिथे क्लिप घ्यायचं लक्षात नाही राहिलं व्हिडिओसाठी, परंतु मी त्र्यंबकेश्वरसाठी जे आहे बस नाशिकवरून पकडली, 65 रुपये तिकीट लागली आणि त्यानंतर आपण आलो आहे त्र्यंबकेश्वरला। त्र्यंबकेश्वरला खूप जास्त पाणी चालू आहे आणि आभाळ वगैरेही खूप सुंदर होतं, थंड असं वातावरण होतं। रात्री माझी मस्त झोप झाली आहे ट्रेनमध्ये, कारण तुम्हाला मी पहिले सांगितलं ट्रेन खूप जास्त म्हणजे अशी गर्दीच नसते, तर मी मस्त ट्रेनमध्ये झोपून आलो आणि शॉर्ट्सवरच आहे मी। आता असाच जाईल इथून आणि आपण करूया इथं आंघोळ वगैरे करूया। पण त्याआधी मी तुम्हाला सांगून देतो, त्र्यंबकेश्वरमध्ये जसे तुम्ही एंटर करसाल ना, तुम्हाला आहे ना त्र्यंबकेश्वरचं जे मेन गेट आहे त्याच्या बाजूलाच एक मोठं असं संस्थान दिसेल। तुम्हाला माहीत असेल शेगावचे जे गजानन महाराजांचं जे संस्थान आहे शेगावचं, त्यांचंच मित्र इथे भव्य असा मंदिर आहे आणि भव्य असं त्यांना जे आहे राहणार म्हणजे इथे राहण्यासाठी सोय केलेली आहे। तुम्हाला 3 रुपयामध्ये चहा, 4 रुपयामध्ये कॉफी आणि 5 ते 10 रुपयामध्ये पोटभर जेवण इथं मिळतं। 5 रुपयामध्ये नाश्ता असतं आणि 10 रुपयामध्ये पोटभर जेवण असतं। तर तुम्ही इथे जाऊ शकता, राहू शकता आणि खायची सुद्धा सोय तिथे चांगली आहे आणि चवसुद्धा आपल्याला जे आहे चांगली मिळून जाईल, कारण मी इथले फूड ट्राय केलेलं आहे त्र्यंबकेश्वरला, पण मला जसं पाहिजे तसं खायला नाही मिळालं। तर मित्र, फायनली हे आहे त्र्यंबकेश्वरचं मेन गेट। इथे लिहिलेलं आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। तर आता मित्र, या गेटमधून आपण सरळ आतमध्ये जाऊया। तुम्ही सकाळी गेल्यानंतर तुम्हाला जर हॉटेल करायचं असेल तर तुम्ही हॉटेल वगैरे करू शकता, पण मी तर हॉटेल वगैरे नाही केलं, मी सरळ या रोडने आलेलो आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे। आणि मित्र, इकडे जायच्या आधी मला आंघोळ करायची होती, कारण आपल्याला दर्शन घ्यायचे आहे, दर्शनाच्या आधी आंघोळ करणं इम्पॉर्टंट आहे। म्हणून इथले जे लोकल म्हणजे जे नागरिक आहे राहणार आहे, मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना 50 रुपये दिले। 50 रुपयामध्ये मी त्यांच्या घरी आंघोळ केली। आंघोळ केल्यानंतर मस्तपैकी हा केशरी कलरचा कुर्ता घालून आता आपण जाणार आहोत बाबा त्र्यंबकेश्वर यांच्या दर्शनासाठी। सकाळचा वेळ आहे मित्र, कमीत कमी 7 ते 7:15 वाजले असेल जेव्हा मी ही दर्शनासाठी चाललो होतो, म्हणून जे रस्त्याच्या साईडला जे दुकान असतात ते बंद होती आणि उघडणं मात्र चालू होती। आता तुम्ही बघू शकता, हे आहे मित्र मंदिराचा परिसर। मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला खूप जास्त असं
जे आहे गर्दी वगैरे दिसूनच येईल. आणि जेव्हा श्रावण महिना असते तर मित्र तुम्हाला इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही मिळणार. मी श्रावण महिन्यात सुद्धा जाऊन आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. तुम्ही बघू शकता हे बाबा त्र्यंबकेश्वर यांचं मंदिर. आणि दर्शनासाठी तुम्हाला जे आहे मित्र मी दाखवून देतो. इथून एक छोटीशी अशी गल्ली जात असते. तुम्ही या परिसरामध्ये नाश्ता वगैरे करू शकता. ठीक आहे, चहा वगैरे नाश्ता वगैरे तुम्हाला इथे करायचा आहे. आणि इथे एक LED स्क्रीनसुद्धा लागलेले आहे ज्यावर तुम्ही 24ही तास बाबा त्र्यंबकेश्वरांचे जे दर्शन घेऊ शकता. यावरती अभिषेक वगैरे चालूच असतो. पण इथे खूप जास्त अशी थंडी हवा चालू होती आणि वातावरण पण खूप चांगलं होतं. आता तुम्हाला इथे गल्ली दिसत असेल, या गल्लीमधून तुम्हाला सरळ जायचं आहे दर्शनाआधी. पण त्याआधी मला माझे शूज आणि बॅग्स, कारण माझ्या 2 बॅग होत्या, तर दोन्ही बॅग मला ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. कारण 2 बॅग घेऊन मी दर्शन नव्हतं करू शकत. म्हणून मी श्री भोलेनाथ लॉकर्समध्ये या ना मित्र 150 नंबरच्या डब्यामध्ये माझे जे बॅग आणि शूज ठेवून दिलेलं आहे. आणि तुम्हाला लॉकर्समध्ये सामान ठेवायचा पैसे द्यायची गरज नाही आहे. बस तुम्हाला माहिती आहे का मित्र, 100 रुपये द्यायचे आहे आणि 100 रुपयाची फुलांची टोकरी घ्यायची आहे. यामध्ये प्रसाद वगैरे सुद्धा तुम्हाला मिळून जातो. आणि हे प्रसाद वगैरे घेऊन आपण सरळ जाणार आता बाबा त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी. जाताच गेटच्या समोरच जे आहे ना टिक्के लावणारे भाऊ उभे होते. त्यांनी म्हटलं टिक्का वगैरे लावा. तर ऑब्व्हियसली आहे, तुम्ही कोणत्याही ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जा, तुम्हाला तिथे असे टिक्के लावणारे मिळतीलच. तर नक्कीच टिक्का लावून घ्या. चिल्लर 5-10 रुपये जर असले तर ते तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये टाकून द्या. पैसेसुद्धा मागत नाही ते लोक, पण टाकून द्या, ते बेस्ट राहील. तर त्यानंतर मित्र आता आपण सरळ जाणार आहोत बाबा त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाच्या लाईनमध्ये. पण त्याआधी मी तुम्हाला हे दाखवून देतो. हे बघा, इथे आहे ना मित्र, या शेड खाली पूर्ण आहे ना लाईन लावावं लागतं. आणि त्या शेडच्या मागच्या साईडला ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि त्र्यंबकेश्वर महाराज की जय. मित्र त्यानंतर आपण आलेल्या लाईनमध्ये. आणि मित्र मला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागले दर्शनाला द्यायला. पण जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले किंवा जेव्हा श्रावण वगैरे महिना असते तेव्हा तुम्हाला 5-5, 6-7 ताससुद्धा लागू शकतात. कारण मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा मलाच 6 ते 6.5 तास लागले होते त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. मी हे तिसऱ्यांदा दर्शन करतो त्र्यंबकेश्वरचं. आणि अशाच प्रकारे मी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शनसुद्धा करणार आहे. ठीक आहे मित्र, आणि त्याचे व्हिडिओज तुमच्यासाठी नक्कीच आणील. तर हे बघू शकता का, या प्रकारचं जे आहे मित्र मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्व दिशेचं. आणि या मंदिराचं कन्स्ट्रक्शन आणि याचा पूर्ण इतिहास सर्व आपण पूर्ण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी मित्र त्र्यंबकेश्वर महाराजांचा जो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशा प्रकारचे मी व्हिडिओज बनवत नाही, व्लॉग्स बनवत नाही, म्हणून मला थोडासा आयडिया नाही आहे. तर तुम्ही ते सुद्धा सांगू शकता की मी कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो व्लॉग्सला. तर मित्र शंकरजीचं जे म्हणजे शिवलिंग आहे ठेवून जो त्र्यंबकेश्वरचं, त्या ज्योतिर्लिंगाला आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने ओळखलं जाते. आणि हे एकमेव असं त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघही विराजमान आहे. आणि मंदिराच्या समोरच मित्र जे एक छोटंसं मंदिर आहे जिथे नंदी महाराज विराजमान आहे. त्यानंतर मित्र हे आहे मंदिराचं मुख्य द्वार. आणि मित्र तुम्हाला सांगून देतो, हे जे मंदिर आहे आजपासून कमीत कमी 600 ते 700 वर्ष आधीचं आहे. 1740 ते 1760 म्हणजे 1740मध्ये हे मंदिर बनवायला सुरुवात केली आणि 1760मध्ये हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. हे मंदिर जे सध्याचं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे हे तिसरे बालाजी बाजीराव पेशवे यांनी बनवलेलं आहे. आणि तुम्ही विचार करू शकता की हे किती जुनं आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता किती सुंदरसं हे मंदिर आहे. खूप मोठासा भव्य हॉल मंदिराच्या आतमध्ये आहे. आणि आतमध्ये तुम्हाला थंड वावा तर जाणवेलच. या म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जे आहे मित्र व्हिडिओ शूट करण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे आपण आतमध्ये तर रेकॉर्डिंग नाही करू शकलो. त्यामुळे आपण आता बाहेरचा परिसर पाहणार आहोत. बाहेरचा परिसरही खूप मोठा आहे. आणि चारही दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही दिशेला जे आहे मित्र संकल्पानुसार जे आहे पूर्व दिशा जी असते त्याचं मुख्य गेट असते. आणि पश्चिम जी दिशा असते त्याला परिपक्वता दिशा म्हणतात. हे मुख्य द्वार असतात. आणि दक्षिण आणि उत्तरला सुद्धा जे आहे मित्र जे आहे दरवाजे बनवलेले आहे. आणि काही या प्रकारचं आहे मित्र त्र्यंबकेश्वरचं हे मंदिर. हे बघा, आपण इकडल्या साईडनं आतमध्ये एंटर करतो. आणि तुम्हाला एंटर केल्यानंतर इथे जे छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा अशा ज्या दिसेल. आणि ह्या सर्व मूर्त्या मित्र आजपासून 600 ते 700 वर्ष आधी कोरीव काम करून म्हणजे हाताने दगडाला आकार देऊन बनवलेल्या मूर्ती आहे. तुम्ही विचार करू शकता किती बारीक आणि किती अत्याधुनिक शिल्पकला तेव्हाच्या काळात उपलब्ध होती. हे आहे मित्र नंदी महाराजांचं मंदिर. आणि नंदी महाराजांच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच जे आहे शंकरजींचं जे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरचं ते आहे. आता आपण इथला थोडासा इतिहास जाणून घेऊया. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर हे राज्य परिवहन बसने चांगले जोडलेले आहे, म्हणजे तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक महाराष्ट्रापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी बसलेला आहे. आणि इथे जे मंदिर आहे हे जुन्या मंदिर जे जुनं मंदिर होतं त्याला सोडून 1740 ते 1760मध्ये तिसरे बालाजी जे बाजीराव होते त्यांनी बांधलेलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले धार्मिक स्थळ आहे. आणि हे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी बसलेलं आहे. आणि मित्र असं म्हणतात की हे जे
त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. इथे शंकरजींनी ब्रह्मगिरी पर्वत जिथे आपण सुद्धा जाणार आहोत तिथे आहे, त्यांनी जटा आपटल्या होत्या, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. मंदिराच्या मागच्या साईडला खूप मोठा असा कुंड आहे आणि हा कुंड सध्या बंद आहे, म्हणजे याच्या आतमध्ये उतरण्याची वगैरे परवानगी नाही आहे, बॅरिकेड्स वगैरे लावलेलं आहे, पण तुम्ही ते पाहू शकता. काही या प्रकारचं मित्र हे मंदिर आहे आणि यावर तुम्ही बारीक बारीक जे हे बघू शकता. हे जे सर्व जे तुम्हाला हे शिवलिंग जे दिसत आहे मित्र, हे कमीत कमी आजपासून 600 ते 700 वर्षा आधीचे आहे. मंदिरावर खूप जास्त असं बारीक बारीक कामसुद्धा झालेलं आहे आणि असं म्हणतात की या मंदिराच्या 3 प्रदक्षिणा जर घातल्या तर तुमचं जे पूर्ण पाप आहे ते नष्ट होऊन जातं, नाहीच होऊन जातं. आणि असं म्हणतात की या मंदिराच्या 3 प्रदक्षिणा मारणं खूप जास्त कठीणसुद्धा आहे. ठीक आहे, तर जर कधी तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेले तर नक्कीच 3 प्रदक्षिणा मारणे या मंदिराच्या विसरू नका, जेणेकरून जे तुमचे दुष्कर्म किंवा पाप राहते ते नाहीसे होऊन जातील. खूप सुंदर असं हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच जास्त असा बारीक बारीक काम या मंदिरावर झालेलं आहे. आता मंदिराची हालत थोडी दिवसांदिवस खराब होत आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे हवा पाणीमुळे मंदिरावर मारा येत राहतो आणि त्यामुळे जे मंदिराचं जे थोडंसं जे काम हे आहे आणि वारंवार याचं जे कन्स्ट्रक्शनचं काम केलं पाहिजे आणि त्र्यंबकेश्वरचं जे मंदिराचा ट्रस्ट आहे त्यांनी यावर लक्ष द्यायला पाहिजे. तर मंदिराच्या जे भिंती आहे त्यावर बारीक बारीक अशा मूर्त्या विराजमान केलेल्या आहे. आई आदिशक्तीची मूर्ती आता आपण बघितलेली आहे आणि अशा प्रकारेच मूर्त्या प्रत्येक जागेवर विराजमान आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर काही या प्रकारे लोक जमलेले आहे आणि इथे मात्र मित्र हो जे सर्व लोक जमलेले आहे आणि इथे मात्र काय आहे, आतमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे त्याचा जो राज्याभिषेक होतो तर मित्र ते सर्व पाणी या गोमुखातून बाहेर येतं आणि लोक हे जे तीर्थ वगैरे म्हणून कोणी घरी नेतात, कोणी आपल्या घरात म्हणजे घरी नेऊन असं शिंपडतात, कोणी प्राशांतरी करतात, तर ते एक प्रकारे जे राज्याभिषेक करतो त्याचं जल आहे. तर मित्र काही या प्रकारे जे आहे ज्योतिर्लिंग आहे जे त्र्यंबकेश्वरचं आणि काही या प्रकारे मित्र मंदिर आहे, हे कुंड वगैरे आहे मित्र. आणि आता आपण इथले दर्शन पूर्णपणे घेतलेलं आहे. आता आपण इथून जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वताला आणि त्याआधी गोदावरी आईचं मंदिरसुद्धा आहे. गोदावरी आई म्हणजे तुम्हाला माहीत असेल गोदावरी नदी, तर त्या नदीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. तर काही या प्रकारचं मित्र आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर. आता आपण मंदिराच्या बाहेर पडणार आहोत आणि मंदिराच्या बाहेर जायसाठी तुम्हाला इकडे रस्ता आहे. रस्ता जो आहे मित्र तो जुन्या काळातलाच आहे. या मंदिरात जेही कन्स्ट्रक्शन्स आहे ते पूर्ण आजपासून 600 ते 700 वर्षा आधीचं आहे, नवीन कन्स्ट्रक्शन यामध्ये नाही. ठीक आहे, तर तुम्हाला काही या प्रकारे इथून बाहेर निघायचं. बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, नाश्ता वगैरे करायचा आहे, जेवण वगैरे करायचं असेल तर तुम्ही जेवण वगैरे करू शकता, चहा वगैरे घ्यायचा आणि त्याच्यानंतर मित्र तुम्हाला जे आहे इकडून निघायचं सरळ त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतासाठी. तर बघा मंदिराच्या बाहेर हे LCD स्क्रीन आहे, जिथे तुम्ही त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ शकता आणि या LCD स्क्रीनच्या एक्झॅक्ट मागेच एक रोड जातो. हा बघा हा रोड आहे आणि याच्या मागच्या साईडला तुम्हाला जे धुकं दिसत असेल ते आहे मित्र हो ब्रह्मगिरी पर्वत. तर त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर जे आहे ब्रह्मगिरी पर्वतावर जिथे शंकरजींनी जटा आवडल्या तिथलं दर्शन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. खूप लोक असं म्हणतात की तिथलं जर दर्शन नाही घेतलं तर इथलं जे दर्शन आहे त्र्यंबकेश्वरचं ते अधुरं राहते, म्हणून आपल्याला या रोडनं सरळ जायचं आहे. थोडंसं समोर आल्यानंतर मित्र तुम्हाला इथे गंगा गोदावरी मंदिर येतं. आता तुम्हाला माहिती आहे का जिथे शंकरजींनी जटा आपटल्या होत्या तिथूनच गंगा आणि गोदावरीचा उगम झाला असावा असं म्हणतात, म्हणजे गंगा आई आणि गोदावरी माता ह्या दोघी. तर मित्र आता आपण जाणार आहोत ब्रह्मगिरीला आणि ब्रह्मगिरी काय आहे नेमकं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे हे पहाड आहे आणि या पहाडांवर शंकरजींनी स्वतःच्या जटा आपटल्या होत्या, त्याला ब्रह्मगिरी या नावाने ओळखलं जाते. आणि आता माझा सफर हा ब्रह्मगिरीसाठी सुरू झाला आहे. वर जाताना फक्त पाण्याची बॉटल वगैरे सोबत न्यावं लागते, कारण वर मिळून जाईल तुम्हाला पण थोडं कॉस्टली मिळेल. वरती खूप माकडे आहे त्यामुळे इथे 15 रुपये आणि 20 रुपयामध्ये काठी तुम्हाला मिळून जाईल. ही काठी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला असं वर चढायचं आहे आणि वर आहे माकडे. जर माकडे जर आली जवळ तर स्वतःच्या रक्षणासाठी एक अशी काठी घेऊनच चला. बोला हर हर महादेव. तर मित्र ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, असं म्हणतात की त्या ब्रह्मगिरी पर्वतावर शंकरजींनी आपले जे जटा आहे त्यांचे जे केस आहे त्यांना जटा टाईप आहे, तर त्या जटा त्यांनी तिथं आपटल्या होत्या आणि त्यांचे निशाण आजही आहे. काही या प्रकारे मित्र ब्रह्मगिरी पर्वतावर जायच्या आधी तुम्हाला तिथे नक्षा आणि काही एक प्रकारचा बोर्ड आहे ज्यावर तुम्हाला माहिती मिळून जाईल ब्रह्मगिरी पर्वताची. आणि त्यानंतर मित्र थोडंसं समोर गेल्यानंतर मित्र तुम्हाला तिथून एक तिकीट काढायची आहे. काही या प्रकारची तुम्हाला पावती मिळेल. 30 रुपये तिकीट एका जणाची आहे. तुम्ही आरामात इथे जाऊन तिकीट काढायची
करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सरळ जायचं आहे इकडून ब्रह्मगिरी पर्वताला. पण जायच्या आधी मात्र लक्षात असू द्या तुमच्याजवळ एक काडी असणं खूप जास्त महत्त्वाची आहे आणि वरतं खाचं सामान घेऊन जाऊ नका, कारण माकडे एवढे जास्त आहे का ते तुमच्या हातातलं हिसकावून घेऊन टाईम आल्यावर तो तुमच्या अंगावर पण येऊ शकते. ठीक आहे. तर मंदिराला जाता जाता तुम्हाला आई मुक्ताईचे सुद्धा मंदिर लागून जातं. थोडंसं समोर गेल्यानंतर दुर्गादेवीचं सुद्धा मंदिर आहे. छोटे छोटे मंदिरं तुम्हाला या रोडने लागणारच आणि दोन्ही म्हणजे या रस्त्याच्या सरळ जात असताना तुम्हाला ज्या रस्त्याच्या बाजूने जे दुकानं राहतच म्हणजे मिळतेच, तर तुम्ही तिथे खायच्या वस्तूसुद्धा खाऊ शकता. परंतु असं आहे का तिथे थोडंसं तुम्हाला पैसे जास्त द्यावं लागेल, कॉस्टली राहील बस. आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथले जे त्र्यंबकेश्वरमधल्या ज्या बाया होत्या त्या वरून पाणी आणत होत्या धबधब्यावरून पिण्यासाठी आणि इथून लोकांना चालणं कठीण होतं. मात्र इथल्या मुली आणि बाया एक एक दोन दोन गुंड डोक्यावर घेऊन वरून त्या गडावरून पाणी आणत होत्या. याची मात्र मला कमाल वाटली, कारण इथे जेव्हा मी जात होतो ना तेव्हा आमचीच तर हालत खराब झाली होती. तर मित्र थोडंसं समोर गेल्यानंतर काही या प्रकारचं इथे काय नाही खूप असं महल टाईप होतं. या महलाबद्दल जर कोणाला माहिती असेल किंवा कोणी नाशिकमधलं किंवा त्र्यंबकेश्वरमधला हा व्हिडिओ पाहत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की नेमकी ती जागा काय आहे. थोडंसं समोर गेल्यानंतर मित्र या प्रकारच्या काही मेन पायऱ्या येते आणि मित्र टोटल 1500 पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या वर जर तुम्हाला जायचं असेल तर टोटल 1500 पायऱ्या आहे, तेवढ्या पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागेल. आणि या पायऱ्या तेव्हाच्या काळात फक्त 1.5 लाख रुपयामध्ये 2.5 लाख रुपयामध्ये बनवण्यात आल्या होत्या. ही माहिती पूर्ण मी तिथले जे बोर्ड वगैरे आहे त्यावर लिहून ठेवलेली होती, म्हणून त्यावरच वाचून मी सांगितलेली आहे. टोटल 2.5 लाख रुपये लागले होते आणि तुम्ही बघू शकता काही या प्रकारे वरून असं पाणी कोसळतं. इथे लोक जे मुलं मुली जे आहेत त्यांचे रील्स वगैरे फोटो वगैरे शूट करतात. आणि इकडल्या साईडला मी तुम्हाला झूम करून दाखवतो. अशी सरळ आता तुम्हाला उभी चढाई चढायची आहे आणि इथून मात्र तुमचा ट्रेक थोडासा कठीण होणार आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त असे वरून लोक येत आहेत तिथून. आणि तुम्हाला एक सांगतो अजून की आमच्यासोबत आजीबाईसुद्धा होत्या, खूप साऱ्या आजीबाईसुद्धा ह्या म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर चढत होत्या न थांबता. आणि मात्र जे आत्ताचे मुलं मुली आहेत त्या मात्र काही तर मधातूनच वापस गेले. तर काही या प्रकारे मित्र तुम्हाला ब्रह्मगिरीच्या पायऱ्या एनी टाईम यावर पाणी चालू असतं पावसाळ्यामध्ये, कारण जे डोंगरावरचं पाणी आहे ते वरून खाली उतरत असतं आणि हे ओलं असतं. तर तुम्हाला इथून थोडंसं सांभाळून जायचं आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर आल्याबरोबरच तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे आणि इकडच्या साईडला जे आहे ते पूर्ण त्र्यंबकेश्वरची बस्ती आहे. आता आपल्याला इथून सरळ जायचं आहे या टेकडीवर आणि टेकडीच्या थोडंसं खाली उतरायचं आहे आणि खाली उतरल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 मंदिरावर तर मिळून जाईल. एक पार्वतीपती नमो हर हर महादेव. 2.5 तासाचा प्रवास केल्यानंतर म्हणजे 2.5 तास पायऱ्या चढल्यानंतर फायनली आपण ब्रह्मगिरीच्या मुख्य दर्शनापाशी आलेलो आहे. हे जे मंदिर आहे मित्र हे आहे मुख्य दर्शन. आणि तुम्हाला मी थोडंसं इकडे झूम करून दाखवतो आणि इकडे जाणारसुद्धा आहे आपण. ते जे झाड दिसत असेल ना मित्र तिथे आहे गोदावरी मातेचं जे मंदिरसारखं काहीतरी आहे तिथे. आणि हे बघा काही या प्रकारे कुंड वगैरे बाहेरच्या साईडला आहे. इथलंच पाणी आतमध्ये जातं. आता ते कुठून जातं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काही या प्रकारे खाली एक कुंड तुम्हाला दिसत असेल. बाहेरच्या साईडला जे कुंड आहे तिथलंच पाणी आतमध्ये येतं. ते कशा पद्धतीने येतं ते आतमध्ये गेल्यावर आपल्याला समजेल. तर मित्र हे आहे ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शनाचं मंदिर, जिथे तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वताच्या तिथे आतमध्ये एक शिवलिंगच ठेवून आहे खरं म्हटलं तर. पण हे आहे मुख्य दर्शनाचं जे मंदिर आहे. तर यामधून हे जे पहाडावरचं सगळ्यात पुराणं स्थान आहे असं इथे सुद्धा लिहून आहे. आणि खरंच हे खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे या मंदिराचं. हे पण मित्र तेव्हाच्या काळातलं कमीत कमी आजपासून 600 ते 700 वर्ष आधीचं आहे. तर यामध्ये जे आहे तुम्हाला सिंगल लाईनमध्ये राहावं लागतं, सिंगल लाईनमध्ये जावं लागतं. आणि काही या प्रकारे जे आहे मित्र इथे आतमध्ये कुंड आहे आणि आतमध्ये कुंड असताना इथं तुम्हाला गोदावरी मातेचं जे आहे एक मंदिरसुद्धा मिळून जाते. आणि त्या कुंडाच्या खाली गोमुखातून इथे लोक जे आहे बॉटल वगैरेमध्ये त्यांचे तीर्थ वगैरे जे आहे घेऊन आपल्या घरी वगैरे घेऊन जातात. हे बघा तुम्हाला काय दिसत असेल इथे काही या प्रकारचं गोमुख आहे आणि बाहेरचं जे कुंड आहे त्यामधलंच पाणी जे आहे मित्र आतमध्ये येतं. काही या प्रकारे हे गंगा गोदावरी मंदिर आहे. आणि आता आपण डायरेक्ट आतमधलं बघूया की काय आहे या ब्रह्मगिरी पर्वताच्या आतमधले जे ज्योतिर्लिंग आहे. आता आपण तिथलं दर्शन करूया. गंगा गोदावरी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जे मी आधी झूम करून दाखवलं होतं आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. इथे सुद्धा गोदावरी माता ज्या इथून खाली जे मंदिराजवळ गेलं होतं जे तुम्हाला येताना मी दाखवलं गंगा गोदावरी मंदिर. आणि तिथून मात्र गोदावरी नदी जी आहे मित्र नाशिकला जाते, जिथे पंचवटी आहे आणि पंचवटीवरून ते सोमवारशी वाहत जाते. तर काही या प्रकारे गोदावरी नदीचा इतिहास इथे शंकरजीशी जोडला आहे. लोक असे सुद्धा म्हणतात का गोदावरी नदीसुद्धा शंकरजीच्या जटामधूनच निघालेली आहे. परंतु आता त्याची पूर्ण माहिती आपल्याला कोणत्या पुराणामध्ये वगैरे दिलेली नाही आहे, म्हणून मला त्याबद्दल पूर्ण जास्त माहिती नाही आहे. जर कोणाला माहिती असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्र इथे दर्शन झाल्यानंतर आता तुम्हाला
सरळ जायचं आहे, कमीत कमी 200 ते 300 मीटर दूर. त्यानंतर तुम्हाला मिळेल हे काही या प्रकारचं जटा मंदिर, आणि या मंदिराच्या आतमध्येच शंकरजींनी आपल्या जटा आपटल्या होत्या. तर आता आपण घेणार आहोत जटांचं दर्शन. पण त्याआधी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. आणि मित्र, इथे आल्यानंतर पाणी कधीही येऊ शकतं, तर काळजी घेऊनच जा. त्यानंतर जे आभाळ आहे पूर्ण तुमच्या अंगाला टच होऊन जाईल आणि खूप जास्त असा थंडावा इथे वरत आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आणि खूप सुंदर असं हे ब्रह्मगिरी पर्वत आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि घेऊया जटा मंदिराचं दर्शन. तर मित्र, ह्या प्रकारे काही जटांचा तुम्हाला आकार दिसलाच असेल त्या गोट्यांवर. तिकडल्या साईडनं मित्र ते ब्रह्मगिरीचं मुखदर्शन आपण घेतलं होतं. आणि इकडल्या साईडला आहे मित्र जटा मंदिर, जिथे शंकरजीच्या जटा ठेवलेल्या आहे. आणि जटांचा जो तुम्ही आकारही बघितला असेल त्या गोट्यांवर काही ज्या प्रकारचा आहे. आणि काही लोक असे सुद्धा म्हणतात की त्या जटामधून पाणीसुद्धा वाहतं. तर काही या प्रकारे मित्र हे शिवजटा मंदिर तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वताच्या वर मिळून जाईल. आणि त्यानंतर मित्र आता तुम्हाला परत जायचं आहे. खूप साऱ्या लोकांनी आम्ही जात असताना असं पाहिलं आहे की गोट्यावर गोटे असे 5-5, 6-6 गोटे एकामेकावर ठेवले होते, आणि त्या लोकांच्या म्हणत असेल बहुतेक. तर मित्रो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी अशा प्रकारचे व्लॉग्स याआधी या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केलेला, आणि हा पहिलाच व्लॉग कदाचित माझा आहे. जर व्लॉगमध्ये काही मिस्टेक झाले असेल तर मला माफ करा. माहिती जर माझ्या सांगण्यात जर काही चुकलं असेल तरी मला माफ करा, आणि तुम्ही कमेंटमध्ये मला करेक्ट करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरून क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ शेअर करा. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव कमेंट करणं विसरू नका. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. इतके बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.